सुरू करण्याचं प्रमुख कारण जे आहे गेल्या 30-35 वर्षात उद्योगात काम करत असताना आणि त्याच्या आधी 4 वर्ष इथल्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून असताना माझे जे काही अनुभव होते, आधी विद्यार्थी म्हणून आणि नंतर एम्प्लॉयर म्हणून, तर या अनुभवातनं विद्यार्थ्यांकरता खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी करायला पाहिजे याची जाणीव मला होती. आणि माझ्या सुदैवाने मी अध्यक्षपद स्वीकारत असताना समीर दुधगावकर सारखा एक अतिशय तरुण मुलगा ज्याला ह्युमन स्किल डेव्हलपमेंट मध्ये मनापासून इंटरेस्ट आहे, तो मराठवाड्याच्या वतीनं उपाध्यक्ष झाला आणि त्यांनी या समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं. म्हणजे उपाध्यक्ष तर आहेच, पण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची जी कमिटी आहे महाराष्ट्र चेंबरची, त्या कमिटीचा तो अध्यक्षही आहे. आज सुदैवाने 2 अध्यक्ष आहेत. शेती समिती जी आहे महाराष्ट्र चेंबरची, त्याचे आमचे त्र्यंबक भाऊ पात्रीकर अध्यक्ष आहेत आणि समीर आहे. आणि या दोन्ही गोष्टी या शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. मी असं म्हणतो की लोक म्हणतात भोगले साहेब तुम्ही फार यशस्वी झाला. मी लोकांना असं म्हणतो की मी खूप कष्ट केले, मी खूप हुशार आहे म्हणून मी यशस्वी झालो असं नाहीये. तर मी यशस्वी आहे असं चित्र आहे समाजात, म्हणून खरं म्हणजे मी यशस्वी आहे. मी यशस्वी आहे असं चित्र कशामुळे निर्माण झालंय, तर मी जे काही ज्या प्रामाणिकतेनं काम केलं आणि ज्या निवडी केल्या, जे काही निवडलं, त्या निवडींचा परिपाक म्हणून जे काही मिळवलं त्याला तुम्ही यश म्हणता. अनेक जण त्याला कदाचित यश म्हणणारही नाही. शेवटी प्रश्न असा असतो की तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे याच्यावरती तुम्ही निर्णय काय घेता ते ठरतं, आणि तुम्ही काय निर्णय घेताय याच्यावरनं त्याचे परिणाम काय होणार ते ठरतं. आणि त्या परिणामांना आपण मोजतो आणि यश मिळालं का नाही मिळालं हे ठरवत असतो. तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांनी योग्य निवड करावी, गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन योग्य असावा, आणि तो दृष्टिकोन योग्य असला तर योग्य व्यक्तींची निवड किंवा योग्य व्यक्तींचा सल्ला मानण्याची प्रवृत्ती वाढते. आयुष्यात सगळं तुम्हाला कधीच माहिती नसतं. तुम्ही किती मोठे झालात, किती अभ्यासू असलात, किती हुशार असलात, तरी जे काही ज्ञान जगात आहे त्यातलं फक्त 2-5% ज्ञान तुमच्या डोक्यात बसू शकतं. राहिलेल्या गोष्टींकरता तुम्हाला इतर व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतं. पण तुम्ही कोणावर अवलंबून राहायचं, किती विश्वास ठेवायचा हे तुमच्या दृष्टिकोनावर ठरत असतं, ॲटिट्यूडवर ठरत असतं. आणि तो योग्य जर असेल तर आयुष्यात काही अडचणी येत नाही. अडथळे येतात, पण त्या अडथळ्यांवर मात करण्याची तुमची मानसिकता असते, आणि ती मानसिकता असली तर तुम्ही काही ना काही यश निश्चितपणे मिळवू शकता. आणि मी म्हटलं तसं की 2 व्यक्ती अतिशय महत्वाच्या एवढ्या करतायत की हा जो दृष्टिकोन बदलण्याचं काम आहे ते करण्याचं प्रयत्न समीर त्याच्या कमिटीच्या माध्यमातून करत असतो. पण या बदललेल्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात काय करता येईल, तर ते शेतकी समितीच्या माध्यमातून जे काम चेंबर करतं त्यातनं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवता येईल. ज्याचा समितीने उल्लेख केला की 40% अन्नधान्य नासाडीत वाया जातं आपल्याकडे. हे वाचवण्याची प्रक्रिया जर आपण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवू शकलो तर हजारो ने लाखो लोकांना त्यातनं व्यवसाय मिळण्याची शक्यता आहे, रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आणि हे पोचण्याकरता जे काही करावं लागतं त्याचं मी आणि सतीशजींनी खूप प्रयत्न केले मागचं सरकार असताना, की ग्रामीण भागात वीज पुरवठा होत नाही, शहरी भागात वीज पुरवठ्याचे दर वाढत चाललेले आहेत. शेतकऱ्याच्या नावाखाली जवळजवळ दरवर्षी 15,000 कोटी रुपयाची सबसिडी वाटली जाते, पण त्याचा दृश्य परिणाम शेतकऱ्यांवर काही होताना दिसत नाही. तर यातनं कायमस्वरूपी मार्ग निघण्याच्या दृष्टीने सोलार पॉवर पंप्स प्रत्येक शेतकऱ्याला मिळावेत. म्हणजे त्याचा वीज कनेक्शनशी संबंधच नाही, ट्रान्सफॉर्मर जळला म्हणून त्याला शेताला पाणी देता येत नाही अशी परिस्थिती राहणार नाही. आणि त्याचा उल्लेख सतीशजींनी केला की नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर माझी त्यांची भेट झाली आणि त्यांनी ती स्कीम स्वीकारली. दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आता त्या स्कीमला ज्या कंडिशन्स घातलेल्या त्या कंडिशन्स जर ऐकल्या की तुम्हाला जर सोलार पंप पाहिजे असेल सरकारकडनं 80% सबसिडी सकट, तर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकरी असलं पाहिजे. अरे म्हणजे घरातले एकाने कोणीतरी मेल्याशिवाय तुम्हाला
बरं, हा म्हणजे अधिकारी वर्ग त्याचं असं मस्त पानदान वाजवतात एखाद्या स्कीमचं एज्युकेटेड तर अधिकारी. म्हणजे आता हे कोणाला नाही तर तुम्हाला इलेक्ट्रिकल कनेक्शन मिळण्यात मध्ये जंगल जमीन असल्यामुळे कंडक्टरच ले करता येत नाही, असं तुम्ही जर शेतकरी असाल तरच तुम्हाला पंप मिळेल. त्या स्कीमचा उद्देश काय, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आणि प्रत्यक्षात स्कीमचं काय होतंय हे आता गेले 2 महिने मी अनुभवतोय. आणि हे बघितलं की असं वाटतं की कुठेतरी हा म्हणजे अजून त्याच्यात अल्पभूधारक असला पाहिजे. अरे जो अल्पभूधारक आहे त्याला तो पंप घेण्याची क्षमता आहे का, आणि ती जर नसेल आणि तो अल्पभूधारक नसेल तर ज्याची क्षमता आहे त्याला तो पंपच देणार नाही आम्ही. म्हणजे ज्याला शेती करता येईल त्याला पंप मिळणार नाही आणि ज्याला शेती करता येणार नाही त्याला आम्ही पंप द्यायची तयारी दाखवणार. म्हणजे स्कीम कुठेही जाणार नाही याची खात्री आम्ही आधीच करून टाकत असतो. हा जो दृष्टिकोन आहे ना गोष्टींकडे बघण्याचा, हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आणि मला स्वतःला जे जाणवतं ना ते 40 वर्ष मी व्यवसाय करतोय, सरकारचा माझ्यावर कधीच विश्वास नाही. या 40 वर्षात मला एकदाही असं जाणवलं नाही की सरकारी डिपार्टमेंटच्या मंडळींचा माझ्यावरती विश्वास आहे. कायम स्वरूपी हा काहीतरी चोऱ्या करणार आहे आणि याला बांधून ठेवलं पाहिजे याच पद्धतीने सरकारने आमच्याकडे बघितलं आणि आम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आम्ही आज कमीत कमी 1,500 लोकांना रोजगार देतो. त्यांनी जर मदत केली असती तर 15,000 लोकांना रोजगार देता आला असता. माझ्या वैयक्तिक याला मला 2 पोळ्या आणि तेवढीच भाजी लागते हो, त्याच्या पलीकडे मी खात नाही. पण 15,000 लोकांना रोजगार देता येण्याचा जो आनंद आहे तो आनंद मिळण्याकरता म्हणून हा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. ते काम हे करतील आणि मग बदललेल्या दृष्टिकोनातनं ग्रामीण भागात काय करता येईल त्याच्याकरता त्र्यंबक भाऊंची समिती काम करू शकेल. चेंबरचा एवढाच दृष्टिकोन आहे की उद्योजक त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याकरता धडपडत असतात, समर्थ असतात. महाराष्ट्र चेंबरचा तोही एक मोठा कार्यभाग आहे, तो करतच आहे महाराष्ट्र चेंबर. पण त्याचबरोबर चेंबरचं कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचावं, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हा मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने अतिशय योग्य असा आणि क्रांतिकारी निर्णय घेतलाय चेंबर बरोबर हा MOU सही करण्याचा. MOU सही झालं तरी होणाऱ्या कार्यक्रमांमधनं जोपर्यंत फीडबॅक येत नाही, त्याच्यात काय बदल करण्याची गरज आहे आम्हाला कळत नाही, तोपर्यंत योग्य प्रकारे तो कार्यक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल याची शक्यता नाहीये. अतिशय चांगला कार्यक्रम आपण जर यातून निर्माण करू शकलो तर बाहेर पडणारा विद्यार्थी हा स्वबळावरती आयुष्यात उभा राहू शकेल याची खात्री आपल्याला देता येईल. त्याला नोकऱ्या मिळतीलच याची खात्री याच्यापुढे कोणी कुणालाही देऊ शकणार नाहीये. पण स्वबळावर उभा राहणारा विद्यार्थी हा चांगला शेतकरी होऊ शकेल, चांगला उद्योजक होऊ शकेल, चांगला व्यापारी होऊ शकेल आणि याची देशाला खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे. सरकार दरबारी सतीशजींनी एक अतिशय चांगला मुद्दा सांगितला. परवा युनिव्हर्सिटीत सायन्स डेचं उद्घाटन करायला मला चोपडे सरांनी बोलावलं होतं. मी त्यांना एकच अनुभव सांगितला की म्हटलं सरस्वती भुवन सायन्स कॉलेजचा प्रिन्सिपॉल नेमण्याची पाळी माझ्यावर आली अध्यक्ष म्हणून. आणि बापू काळदात्यांबरोबर सुद्धा आम्ही एक समितीत बरेच इंटरव्ह्यूज घेतले. मला इतकं आश्चर्य वाटलं की तो इंटरव्ह्यू द्यायला आलेले सगळी प्राध्यापक मंडळी त्यांच्या PhDच्या थिसिसची बाळं घेऊन आली होती. आता हे सगळे प्राध्यापक वेगवेगळ्या विषयातले PhD होते आणि माझ्यासारख्या माणसाला त्यातलं काहीच कळत नाही. इंटरव्ह्यू घेणारे आमच्यापैकी कोणालाच त्यातलं काही कळत नाही आणि त्यांची अशी अपेक्षा होती की आम्ही त्यांना त्यांच्या PhD थिसिसवरती प्रश्न विचारू. आम्ही त्यांना साधे साधे प्रश्न विचारत होतो की सर्व्हिस रूल्स काय आहेत, लीव्ह सँक्शन करायची असेल तर काय करावं लागतं, प्राध्यापकाचं प्रमोशन व्हायचं असेल तर त्याच्याकरताच्या बेसिक रिक्वायरमेंट्स काय आहेत, ते काय पे फिक्सेशन करायचं असेल तर काय करावं लागतं. हे असे फालतू प्रश्न आम्ही त्यांना विचारले आणि याची उत्तरं जो देऊ शकला त्याला प्राचार्य म्हणून निवडलं. त्याचं कारण असं होतं की प्राचार्याला हेच करावं लागतं. मग मी चोपडे सरांना असं म्हटलं की अहो प्राचार्य PhD असला पाहिजे आणि त्यांनी अकॅडमिक लिडरशिप दिली पाहिजे, असं जर तुमचं व्हिजन होतं तर मग हे स्टॅट्यूटमध्ये हे सगळे प्रोव्हिजन्स कशा करता केलं, ते प्राचार्याच्या डोक्यावर कशाला थोपलं आणि आता ते थोपलंय तर तो PhD असला पाहिजे आग्रह कशा करता. आणि
त्यांनी योग्य मुद्दा काढलाय की इंडस्ट्रीमध्ये बीई मेकॅनिकल होऊन शिकवलेल्या माणसाला जर शिकवायला येत नसेल तर इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूशनची इंटरॅक्शन होईल आणि त्यातनं विद्यार्थ्यांना बेनिफिट होईल असा विचार करणं चुकीचं आहे. शिकवता येतं, शिकवायचा अधिकार नाही. हा, शिकवता येतं पण शिकवायचा अधिकार नाही. तर हे बदललं पाहिजे चित्र. आणि सुदैवाने आपण हे सरकारच्या कानावर घालू शकू, केंद्र सरकारच्याही कानावर घालू शकू. आणि आता केंद्रात मंत्रीच 12वी पास असल्यामुळे कदाचित हे पटकन लागू होईल असं वाटतं. नाही, बरोबर ना. सोडून द्या. पण म्हणजे हे कदाचित लागू होईल, कारण या मंत्रींबाईंची भाषणं ऐकली तर त्या PhD असतील अशी खात्री पटते. इतके त्या व्यवस्थित बोलतात, मुद्देसूद बोलतात, कुठलाही कागद रेफर न करता. म्हणजे तुम्हाला PhD व्हावं लागतं एखादी गोष्ट मुद्देसूदपणे मांडायला आणि कन्व्हिन्सिंगली बोलायला. याची काही गरज नाहीये, त्यांना नक्की माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपण हे करण्याचा प्रयत्न करू. याला प्रचंड अडथळे येतील. तसे अडथळे प्रस्थापितांकडनं जास्ती येतात. त्यामुळे आज जो प्राध्यापक वर्ग आहे ज्यांनी कष्ट करून PhD मिळवलेली आहे ते म्हणतील मग आम्ही PhD कशाला मिळवली. आता हे जर बिन PhD ची लोक येऊन आमच्या क्षेत्रात धडपड करणार असतील तर मग आम्ही PhD कशाला मिळवली. यातनं कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात. पण हे होणं गरजेचं आहे. या कॉन्फ्लिक्ट मधनच प्रगती होत असते आणि ही प्रगती व्हावी याच्याकरता चेंबरची धडपड असते. आणि मला फार आनंद आहे की सतीशजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने हा योग्य निर्णय घेतलाय. आपण सगळे प्रयत्न करू, असलेली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू. आणि कधीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ सबसिडीच्या माध्यमातूनच थांबवता येतील अशी जी काही एक भ्रामक समजूत आहे ती कायमस्वरूपी बंद करून टाकू. त्यांच्या आत्महत्या बंद करण्याकरता त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. एवढंच काय ते आपल्याला करायला पाहिजे. आणि ते करण्याकरता जे पास आउट होऊन गेले त्यांना तर काही करता येत नाही, पण जे भविष्यात शेतकरी होणार आहेत त्यांच्यावर तरी आपल्याला काम करता येईल. आपण आम्हाला संधी दिली चेंबरला, याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझं वक्तव्य थांबवतो. धन्यवाद.